शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मतदार याद्या अचूक आणि बिल गृह भेटी पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून SIR मोहीम राबवली जाणार आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून 12 विधानसभा मतदारसंघात पूर्व तयारीचा टप्पा सुरू आहे। जिल्ह्यात 38,26,783 मतदारांपैकी 31,60,919 मतदारांची मॅपिंग पूर्ण झाली आहे। मॅपिंग झालेल्या मतदारांची टक्केवारी 82.60% इतकी आहे। अजूनही जिल्ह्यातील 6,65,444 मतदार मॅपिंगच्या प्रतीक्षेत आहेत। अहिल्यानगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये ॲक्युम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी रात्री धाड टाकून सुरू असलेला कथित देह विक्रीचा व्यवसाय उघडकीस आणला। या कारवाईत 4 महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर, ग्राहक यांच्यासह 4 विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चास येथील कॉलेज परिसरातून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पीडित तरुणीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार शुभम दीपक काकडे, ऋषिकेश दीपक काकडे व शुभम चितळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात रविवारी सकाळी व्यावसायिक चिरंजीव दत्तात्रय गाढवे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात व हवेत गोळीबार प्रकरणात तोफखाना पोलिसांनी भिंगार परिसरातील 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। त्यांनी आणखीन 2 साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। मात्र उर्वरित 2 संशयित आरोपी अद्याप पसार झाले। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी आलेख झपाट्याने उंचावला असून अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं क्रॉस रेडने सिद्ध केले आहे। भाईगिरी, हाणामाऱ्या आणि उघड्यावर चालणाऱ्या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक संपलाय का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।